लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो की रम्या आणि वसू आर्याच्या हात धुवूनच मागे लागलेले असतात. वसू म्हणत असते, अगं सांग की कोण आहे तो मुलगा? त्यावर रम्यासुद्धा म्हणते, अगं सांग ना ग आर्या, नेमकं बाळाचे बाबा कोण आहेत तर? इकडे आर्याला टेन्शन आलेलं असतं. इकडे वर्ण वसू म्हणत असते, अगं मुलगा जर चांगला असेल ना तर हे सगळे देशमुख फॅमिली पुढाकार घेतील. उत्साही कार्यकर्ते आहेत आमच्या सगळेच घरात. असं म्हटल्यानंतर रम्या म्हणत असते, अगदी बरोबर, माझं लग्नसुद्धा माझ्यासाठी सरप्राईज म्हणून प्लॅन केला होता ह्या सगळ्यांनी. असं म्हटल्यानंतर इकडनं नंदिनी म्हणत असतं, रम्या काय चाललंय तुझं आणि वसू आत्या, तुम्ही दोघी काय करताय? अहो तिचा हा खाजगी प्रश्न आहे. त्यावर इकडनं रम्या म्हणत असते, अगं काय चाललंय तुझं नंदिनी, आम्ही फक्त तिला विचारतोय. अगं आर्या सांग की, सांगून टाक एकदाच नेमकं या होणाऱ्या बाळाचे बाबा आहेत तरी कोण? असंही ते रम्या मुद्दाम खरं जीवाकडे बघून बघूनच म्हणत असते. तेव्हा खरं तर इकडनं वसूसुद्धा म्हणते, सांग की गं, सांग बघ, सांग नाही तर मग एकदाची ही रेड वाईन पी बरं, धर बरं. असं म्हटल्यानंतर जीवा लगेच मध्ये बोलतो. जीवा म्हणत असतो, मी सांगतो. आता जीवाने मी सांगतो म्हटल्याबरोबर घरच्यांना सगळ्यांनाच धक्का बसतो की ह्याला काय माहिती हिच्याबद्दल, असा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो. इकडे नंदिनीसुद्धा टेन्शनमध्ये आलेली असते. नंदिनी म्हणत असते, जीवा काय करताय तुम्ही? त्यावर जीवा म्हणत असतो, इट्स ओके नंदिनी, कधी ना कधी हे सगळं सगळ्यांना कळणारच आहे. किती दिवस लपून ठेवणार आहोत आपण? अरे जे खरं आहे ते सगळ्यांना सांगून टाक. असं म्हटल्यानंतर इकडनं काव्या म्हणत असते, जीवा तुला काय माहिती आहे तिच्याबद्दल आणि तुझा या सगळ्याशी काय संबंध आहे? असा थेट प्रश्न विचारल्यानंतर जीवा जरा अडकतो आणि म्हणत असतो, कारण तो मुलगा मला माहिती आहे, मी त्याला भेटलो आहे, त्याच्याशी बोललो आहे सुद्धा. तो मुलगा खरं तर खूप चांगला आहे, संस्कारी आहे, खूप छान आहे. मी त्याला भेटलो आहे, त्याच्याशी बोललो आहे सुद्धा. आता हे ऐकल्यानंतर आर्या जीवाच्या तोंडाकडे बघतच राहते. आता इकडे जीवा रम्याला म्हणत असतो, रम्या काय चाललं आहे तुझं? तिचा हा पर्सनल विषय ना, मग तिच्या पर्सनल विषयमध्ये तुम्ही कशाला ढवळाढवळ करताय? तिला नको ते प्रश्न तुम्ही का विचारताय? त्यावरनं इकडनं विक्रमसुद्धा म्हणत, जीवा बोलतोय ते अगदी खरं आहे, तुझं खाजगी आयुष्य आहे. ह्या सगळ्यांनी तुझं खाजगी आयुष्य उगत चव्हाट्यावर आणून ठेवले, खरंच सॉरी. असं विक्रमने म्हटल्यानंतर इकडनं जी काही आर्या असते ती म्हणत असते, विक्रम काका इट्स ओके, आणि जन्मजय खरं थँक्यू सो मच माझी बाजू घेतल्याबद्दल. खरं तर ही बातमी तुम्हा सगळ्यांना अशी कळावी अशी माझी अजिबातच इच्छा नव्हती, पण आता तुम्हाला कळलंच तर तुम्हाला एक मला सांगायचं सुद्धा आहे, माझं त्या मुलावर खूप प्रेम आहे, हे बाळ त्याचंच आहे. असं म्हटल्यानंतर नंदिनी आर्याच्या तोंडाकडे पाहतच राहते. आर्या म्हणत असते, मी तुम्हाला सगळ्यांना सांगणारच होते, पण असं म्हटल्याबरोबर इकडनं काव्या म्हणत असते, पण तू आधी जीवाला सांगितलंस. कार्या म्हणत असते, अगं काव्या मी तुला सांगते ना, थांब ना. तेव्हा काव्या म्हणत असते, नको सांगू, काही गरज नाही, तुझा पर्सनल मॅटर आहे आणि तुला ते कुणाला सांगायचं कुणाला नाही हे तुझं तू ठरव. आणि असंही तू देशमुख नाहीस, त्यामुळे कुणाच्याही प्रश्नाचं उत्तर तू द्यायला बांधील नाहीस. पण ह्या दोघींचं मी काय करू हेच मला कळत नाही. रम्या आणि वसू आत्या, तुमच्या दोघींचा काय मॅटर आहे नेमकं? तुम्हाला कोणी दिला अधिकार तिला प्रश्न विचारायचा? एक तर ती स्वातंत्र्य आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिचा तुम्हाला काही त्रास आहे का? मग हे सगळं काही करायची तुम्हाला काय गरज होती? हे सगळे तिला प्रश्न विचारायचा तुम्हाला हक्क कुणी दिला तरी कुणी? तिच्या चारित्र्यावर जे काही तुम्ही घाणेरडे आरोप केलेले आहे, संशय घेतलेला आहे, त्याबद्दल तिची माफी मागा. असं म्हटल्यानंतर इकडनं वसू आत्या म्हणत असतात, काय मी तिची माफी मागू? त्यावर विक्रम म्हणतात, हो ती बरोबरच बोलते. खरं तर तुम्ही जी काही चूक केली ना त्याची तुम्ही माफीच मागितली पाहिजे. काय बघताय माझ्याकडे? माफी मागा. मगाशी तर खूप ओरडू तिला प्रश्न विचारत होतात, माफी मागा म्हणतोय ना. असं म्हटल्याबरोबर आता वसू कशी तरी अडकत रम्याला म्हणत असते, खरं चुकलं आमचं. असं म्हटल्यानंतर इकडनं रम्यासुद्धा म्हणते, हो आमचं पण चुकलं. असं म्हणून रागातच त्या दोघी तिथून निघून जातात. या दोघी जे काही वागलेले असतात त्याचं वाईट इथे विक्रमला वाटत असतं. विक्रम आता आर्याला म्हणतो, आर्या बाळा खरंच सॉरी, आज जे काही झालं त्याबद्दल खरंच सॉरी. तुम्ही बसा गप्पा मारत, आम्ही येतो, माननी चल. असं म्हणून विक्रम आणि त्याचबरोबर माननी तिथून निघून जातात. त्यानंतर खरं मिथुन काकासुद्धा तिथून गेलेले असतात. आता राहिलेले असतात ते म्हणजे हे 5 जण. आता काव्या चिडलेली असते, कारण काव्याला ही गोष्ट माहीत झालेली नसते. काव्या आर्यासमोर जाते आणि आर्याला म्हणत असते, खरं तर मी तुझ्यावर फार चिडले आणि जेव्हा तुझ्यावर सुद्धा बरं का. तुमच्या दोघांची कधीपासून टीम झाली? आमची टीम आहे ना नंदिनीताई, माझी आणि आर्याची. मग आम्हाला तुला सांगावंसं नाही वाटलं का? काय नंदिनीताई, तू नाही का रुसली हिच्यावर? तू नाही नाराज झाली? काय बोलते मी? असं म्हटल्यानंतर नंदिनी हळूच दबक्या आवाजात म्हणत असते, काव्या खरं तर सॉरी, तू चिडू नकोस. आता काव्याला कळलेलं असते की हिला पण माहिती आहे. काव्या म्हणत असते, म्हणजे तुलासुद्धा माहिती आहे? बघितलं का पार्थ, या सगळ्यांना आर्याच्या प्रेग्नन्सीबद्दल माहिती आहे, फक्त आपल्या दोघांनाच माहीत नाही.
त्यावर आता पार्थसुद्धा एकही शब्द बोलत नाही. आता काव्याला हे सुद्धा कळलेलं असतं की पार्थलासुद्धा कळलं आहे. काव्या म्हणत असते, पार्थ मला असं आता म्हणू नका ना की तुम्हालासुद्धा आर्याच्या प्रेग्नेन्सीबद्दल माहिती आहे. खरं माहिती आहे तुम्हाला? असं म्हटल्यानंतर पार्थ म्हणतो, काव्या तुम्ही माझ्यावर चिडू नका, पण ज्या रात्री मी आर्याला शोधत होतो का त्या रात्रीच मला कळलं आणि नंदिनीला सुद्धा कळलं. आता काव्या पार्थकडे रागानेच पाहत असते. तेव्हा नंदिनी म्हणत असते, हे बघ काव्या, अगं पार्थ त्या दिवशी तुला सांगायला निघाले होते, पण मीच त्यांना थांबवलं. त्यांना म्हटलं की काव्याला इतक्यात काही सांगू नका. असं म्हटल्यानंतर इकडे काव्याचा पारा चढलेला. काव्या म्हणत असते, इट्स ओके, काही हरकत नाही. एकीकडे मी त्या रम्या आणि वसू आत्याशी भांडते आणि दुसरीकडे तुम्ही सगळ्यांनी माझाच माकड केला यार. सगळ्यांना माहिती आहे, फक्त या काव्यालाच कोणत्या गोष्टी माहीत नाहीत. असं म्हटल्यानंतर आता इकडनं जी काही नंदिनी असते ती म्हणत असते, अगं काव्या, खरं सांगायचं होतं तुला. पण त्यावर इकडनं काव्यामध्ये असते, काय ना नंदिनीताई, खरं तर तू प्रेग्नेंट झाल्यापासून खूप गोष्टी माझ्यापासून लपून ठेवायला तू खूप बदललीस नंदिनीताई. असं म्हटल्यानंतर नंदिनीलाच वाईट वाटतं. आता काव्याचा मोर्चा पार्थकडे निघालेला असतो. ती म्हणत असते, देशमुख, मी तुम्हाला तर सोडणारच नाही. तुम्ही तर सगळ्यात मोठे माझे गुन्हेगार आहात. आणि त्या दिवशी काय म्हटलात मला, आर्याचं पोट बिघडले म्हणून जीवा डबा घेऊन जातो, हे कारण मला सांगितलं नाही. खरं पार्थ तुमच्याशी मला बोलायचंच नाही. आता इकडे आर्या म्हणत असते काव्याला, काव्या खरं सॉरी गं, सॉरी. खरं तर मी सुद्धा तुला सांगायला हवं होतं. अगं खरं तर ह्या सगळ्यांनाच सगळं स्पष्ट काहीच माहीत नव्हतं. सगळ्यांना अर्धवट माहीत होतं. खरी तर तुझी गुन्हेगार मी आहे. अगं माफ कर ना गं काव्या मला. असंही ते आर्या तिची परत माफी मागत. काव्या मात्र सगळ्यावरच चिडलेली असते, सगळ्यांकडेच रागाने पाहत असते. इकडे नंदिनीसुद्धा म्हणत असते, अगं काव्या, माफ कर ना गं, नको ना चिडचिड करू, स्वतःला त्रास करून घेऊ नको, तुलाच त्रास होईल ना गं. तेव्हा इकडनं जी काही आर्या असते तीसुद्धा म्हणत असते, खरं सॉरी ना गं, सॉरी, खरंच माझंच चुकलं, माफ कर ना गं, ए बाळाची मावशी, कर ना गं माफ मला. असंही ते आर्या परत म्हणत असते. आता काव्या कशी तरी तयार झालेली असते. काव्या म्हणते, बरं ठीक आहे, पण हे सगळं काही ठीक आहे, पण शहाणे तुला एकदासुद्धा एवढी आनंदाची एवढी मोठी गोष्ट मला सांगावशी नाही का गं? आर्या म्हणत असते, खरंच चुकलं, इथून पुढे तुला सगळं काही सांगत जाईल मी. त्यावर काव्या म्हणत असते, बरं ठीक आहे, पण आता तरी सांग की नेमकं तो मुलगा कोण आहे? तेव्हा आर्या तिच्याकडे पाहतच राहते. काव्या म्हणत असते, जीवा तू तरी सांगणार आहे, ही भाव खाते, तू सांग ना, तू भेटलास ना त्या मुलाला, कसा आहे मुलगा? त्यावर इकडनं जीवा म्हणत असतो, असं काय करतेस काव्या, तू मगाशीच म्हटलीस ना तिचं पर्सनल आयुष्य, ती स्वातंत्र्य आहे म्हणून, मग तिला आपण कशाला उगाच तिच्या खाजगी गोष्टी विचारायच्यात, जाऊ दे ना, काय होणार आहे विचारून. त्यावर काव्या म्हणत असते, ठीक आहे, नाही विचारत, पण उद्याचा दिवस संपूस तर मला त्या मुलाला भेटायचं आहे, काही करायचं पण मला भेटायचं आहे. असं म्हटल्यानंतर आता इकडे जी काही आर्या असते तिला टेन्शन आलेलं असतं. पार्थसुद्धा म्हणत असतो, हो मला सुद्धा बघायचंच नेमकं तो मुलगा कोण आहे. तेव्हा इथे काव्या म्हणत असते, तुम्हाला तर आता मला बघायचे, माझ्याशी खोटे बोलताना, चला. असं म्हणून काव्या पार्थला घेऊन जाते. इकडे मात्र जीवा, नंदिनी आणि आर्याला तिघांनाही टेन्शन आलेलं असतं. इकडे दुसऱ्या बाजूला यांचा प्लॅन फ्लॉप झालेला असतो, त्यामुळे इकडे रम्या चिडलेली असते. त्यावर वसू म्हणत असते, अगं रम्या, आपला प्लॅन वगैरे काही फ्लॉप झालेला नाही, त्या काव्याने बरोबर करेक्ट टायमिंगला तिची बंदूक काढली आहे. काय म्हणतेस आई तू? अगं सांगते तुला, त्या काव्याने आर्याच्या बॉयफ्रेंडला भेटण्याचा हट्ट धरला आहे, तिला त्याला बघायचंच आहे उद्यापर्यंत. असं म्हटल्यानंतर रम्या म्हणत असते, खरंच ती बॉयफ्रेंड घेऊन येईन का तिच्या घरी आपल्या? त्यावर वसू म्हणते, हो मला तर वाटते घेऊन येईन. नेमकं आता बॉयफ्रेंड म्हणून ती कुणाला उभा करते हे पण मला बघायचंच आहे. तेव्हा रम्या म्हणते, मलासुद्धा बघायचं नेमकं हिचा बॉयफ्रेंड तरी आहे कोण आणि कसा आहे. इकडे दुसऱ्या बाजूला मात्र जे काही आर्या आणि जीवाने तो मुलगा उभा केलेला असतो, तो मुलगा नेमकं कोण आणि कुठून आणायचा यावर नंदिनी विचार करत असते. तिला फार टेन्शन आलेलं असतं. ती म्हणत असते, हे सगळं काही तुम्हाला करायची काय गरज होती? बॉयफ्रेंड, मुलगा, ह्या सर्व गोष्टी आणायची गरज तरी काय होती? त्यावर जीवा म्हणत असतो, असं काय करतेस नंदिनी, आपण काहीतरी विचार करू नये यावर. त्यावर नंदिनी म्हणते, आपण? त्यावर जीवा म्हणतो, असं काय करतेस, आपण नाहीतर कोण, आपण तिघे मिळून एक टीम आहोत ना. त्यावर आर्या म्हणते, अरे जन्मजय, आपल्या दोघांना वाटतं तसं, हिला नाही वाटत टीम वगैरे. असं म्हणून ती नाराज झालेली असते. नंदिनी तिला समजावते, अगं आर्या असं नाही गं, पण आता हे बॉयफ्रेंड ह्या सगळ्या गोष्टी कशा आणि कुठून आणायच्यात, आपण बसून काहीतरी विचार केला असता, मग काहीतरी सांगितलं असतं ना. त्यावर आर्या विचारलं असतं, कधी आणि कसं विचारलं असतं? अगं त्या वसू आत्या आणि रम्यासमोर मी टाईम प्लीज करणार होते का? त्यांना म्हणणार होते का, थांबा आम्ही तिघे बोलतो, विचार करतो आणि मग तुम्हाला सांगतो की हे बाळ नेमकं कुणाचं आहे म्हणून?
अगं नंदिनी, खरं तर तुला दुसरा कोणाचाही विचार नाही, फक्त तुझा तत्वाचा तू विचार करतेस. असं म्हटल्यानंतर नंदिनी म्हणत असते, असं काही नाही आर्या, मी तत्वाला मागे कधीच सोडून दिले. आता फक्त खोट्याचा आधार धरलाय आणि हे खोटं मला एक दिवस घेऊन बुडेल. माझ्याच घरच्यांना मी इतकं खोटं बोलते की मलाच कळत नाही. मला सुरुवातीला वाटलं होतं की हे किती सोपं आहे, फक्त काव्यापासून तर हे लपवायचंय, पण नाही. पहिलं खोटं पोट आलं. खोटं पोट आल्यानंतर जीवाला बाळ हवंय म्हणून सरोगशी आली आणि सरोगशी आल्यानंतर तू आलीस आमच्या आयुष्यात आणि तुझ्या पाठोपाठ एक एक खोटं आलं आमच्या आयुष्यात. मलाच कळत नाही नेमकं हे काय चाललंय. आपण किती दिवस असं खोटं बोलणार आहोत. एखादा सराईज गुन्हेगार सुद्धा इतकं खोटं बोलत नसेल. असंही ते नंदिनी म्हणत असते. त्यावर आर्या म्हणत असते, नंदिनी तू फक्त स्वतःचा विचार करतेस का? तुला ह्या सगळ्या गोष्टीचा त्रास होतोय असं तुला वाटतंय का? माझ्या जागेवर एकदा विचार कर ना. त्यावेळेस मी काय बोलायचं होतं आणि किती बोलायचं होतं हे सांगायचं होतं का, की हे बाळ जीवाचं आहे. असं म्हटल्यानंतर इकडं नंदिनी फार चिडते आणि म्हणत असते, अगं आर्या, तू लक्षात ठेव, हे जीवाचं नाही, हे आमच्या दोघांचं बाळ आहे. जीवा आणि नंदिनीचं बाळ आहे. जीवा विक्रम देशमुखांचं आणि नंदिनी जीवा देशमुख यांचं बाळ आहे. हे तुझ्या पक्क ध्यानात ठेव. असंही ते नंदिनी चिडतच म्हणत. आता नंदिनीचं हे बोलणं मात्र जीवाला पटलेलं नसतं. यावेळेस जीवाला आर्याचं बोलणं पटलेलं असतं. तो नंदिनीवर आता ओरडतो, अगं बस कर नंदिनी, किती लेक्चर देशील आणि किती बोलशील. खोट्याची सुरुवात खरं तर तुझ्यापासूनच झालेली आहे. आमच्या दोघांना का आणि कशामुळे दोष देतेस तू? खरं तर मिसकॅरेजचं सत्य लपवण्याचा तुझा निर्णय होता आणि त्या सत्यापासून सगळ्या गोष्टी ह्या घडल्यात. असं म्हटल्यानंतर नंदिनीलाही ते फार वाईट वाटतं. तितक्यातच इकडनं जी काही आर्या असते ती नाटकं करायला सुरुवात करते. तिला लगेच वॉमिटिंग व्हायला लागलेली असते. हा जीवा पडदिशन तिला खुर्ची बसायला देतो आणि म्हणत असं, नंदिनी पाणी घे, पाणी घे. तेव्हा गडबडीतच नंदिनी पाणी घ्यायला जाते. नंदिनी जीवाच्या हातात पाणी देते. आर्याला जीवा पाणी पाजत असतो, तिला शांत करत असतो. मात्र नंदिनीला हे सगळं काही आणखी सुद्धा खटकतच असतं. पहिल्या वेळेस जीवाने खरं तरी ते आर्याची बाजू घेतलेली असते आणि नंदिनीला सुनावलेलं असतं. आणि हे सगळ्या गोष्टी झाल्यामुळे नंदिनीला शारदाचं बोलणं आठवलेलं असतं. शारदा म्हटलेली असते की तुम्ही दोघे तुमच्या आयुष्यात तिसऱ्या व्यक्तीला का आणताय? पुढे किती गुंतागुंत होईल हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही. असंही ते शारदाने बजावलेलं असतं. नंदिनीला मात्र हे सगळे काही शब्द आठवत असतात आणि ती जीवा आणि आर्याकडे पाहतच असते. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भागात आपण पाहत असतो की इकडे आर्याचा बॉयफ्रेंड तयार झालेला असतो बरं का. ती घरी आलेली असते आणि सगळेच जण तिला विचारत असतात, नेमकं आहे तरी कोण तुझा बॉयफ्रेंड? तेव्हा इकडनं आर्या त्या चैतन्यला आवाज देते, म्हणजे त्या मुलाचं नाव चैतन्य आहे. आता तो चैतन्य आतमध्ये आलेला असतो. सगळी देशमुख फॅमिली इथे बसलेली असते. तो सगळ्यांना स्वतःची ओळख करून देत असतो की मी चैतन्य देशपांडे. मात्र इकडे रम्या गप बसणार आहे का? रम्या त्याला म्हणत असते, खरं तर तुझी ID दाखव. असं म्हटल्यानंतर सगळेच जण रम्याकडे पाहत असतात. आता इकडे दुसऱ्या बाजूला गुरुजीची एंट्री झालेली असते. गुरुजी आणि पार्थ त्यांच्या रूममध्ये बोलत असतात. तेव्हा गुरुजी पार्थला म्हणत असतात, येणारा काळ खूप कठीण आहे, नियती तुमची परीक्षा घेणार आहे, असं गुरुजींनी म्हटलेलं असतं. आता गुरुजीचा संकेत म्हटल्यानंतर पार्थला तर टेन्शन येणारच. गुरुजी तिथून निघून जातात. पार्थ मात्र इकडे फार टेन्शनमध्ये आलेला असतो. आता गुरुजीचा हा संकेत काय नेमकं पार्थ आणि काव्याच्या आयुष्यात वादळ आणणार आहे हे पाहण्यासारखंच आहे. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा. लग्नानंतर होईलच प्रेम. धन्यवाद.